दादा नमस्कार. नमस्कार. तर आज पैरा वगैरे कसा होता आणि नियोजन कसं झालं? पैरा म्हणजे आपला भोपरचा अजय मडू यांचा मोरा होता आणि आपला पबजी पलाला त्यांची एक एक बैल सांगून गाडी जमली होती. राणा विशाल मालीचा राणा, खेरणे यांचा राणा आणि तिकडं पिस्टन निघाला. तर आजचा गुलाल झाला तर कसं वाटतंय? आज भरपूर दिवसामध्ये खूप आनंद वाटतोय. बैल आता परत आमचा जसा मागच्या वर्षी पळत होता तसा पळायला लागला. तर आजच्या गुलालाबद्दल काय बोलाल? आजचा गुलाल आमच्यासाठी भरपूर म्हणजे सर्व पोरांसाठी खूप इम्पॉर्टंट होता ना. आज आम्ही 4 दिवसा अगोदरच आमचा गुलाल म्हणजे होणार असा 100% होता आम्हाला. तर गाडी बॅनरवर वगैरे जमलेली का? बॅनरवर एक एक बैल सांगून होता. मोरा आणि खेरणेवाल्यांचा राणा अशी गाडी जमली होती. तिकडे पिस्टन निघाला कात्रपचा आणि आपला पबजी टाकला. तर दादा पैऱ्याला वगैरे तुम्हाला त्रास वगैरे होतो का? पैऱ्याला म्हणजे भरपूर त्रास होता. बैल तर एवढा पळतो की म्हणजे आम्ही सर्व बैल लोक बोलतात की बैल पुरला पाहिजे. आम्ही असं सांगतो की आम्हाला पाऊण अड्डा बैल पुरला पाहिजे. 100 पाठी एकटाच बैल लावणार गाडी. तर दादा आपला नंदी काय कधी कधी गुलालात असतो, जेव्हा म्हणजे जास्तीत जास्त गुलालात असतो, जेव्हा कमी बोलतो तेव्हा काय तुमचा अनुभव वगैरे राहिला आहे? कमी म्हणजे बैल आता मध्येच बेमार होता त्याच्यामुळे बैल कमी पळत होता. आता डॉक्टर वगैरे केला आम्हाला समजलं बैलाची काय बिमारी आहे. मग आम्ही 1 महिना बैलाला आराम दिला आणि भरपूर मालिश वगैरे केली त्याची. तर जेव्हा आपल्याला पैरा मिळत नाही तेव्हा कसं काय वाटतं तुम्हाला? पैर म्हणजे आम्ही भरपूर जणांना कॉल करतो. आम्हाला बी रोजचे 20 फोन येतात. आम्ही भरपूर जणांना कॉल करतो. आम्हाला सर्व काय बोलतात, बैल तुमचा पळण्याबद्दल खूपच पळतो. सर्व बोलतात की मारतं बैल. आता मारत असतं बैल तर एवढ्या दिवसा म्हणजे एवढं पैरे टाकले तर 4-5 जणांच्या तरी त्या बैलाने शिंग घालायला पाहिजे होता पोटात. तर आजची गाडी कशी काय झाली, कसा स्पीड वगैरे कसा होता तुमच्यामध्ये? आजचा म्हणजे भरपूर तो मोरा म्हणजे भरपूर पळतोय. आम्ही भरपूर दिवसापासून त्या बैलात पळायची आमची पण इच्छा होती. आम्ही बघितलं होतं इथं पहिला बोनिवली बघितला होता बैल पळताना. कोणाचा बैल आहे नंतर इथे बघलं ना आपण चिंचवली पाटीला आम्ही बैल बघितला. तेव्हा यांचा नंबर घेतला आणि फोनवर बोलायचो आम्ही की बाबा पैरा आपण करू. त्यांचं नियोजन 2-3 झालं होतं. मग आज आमचा योग जुलून आला आणि गुलाल झाला आणि त्याही बैल दिल्याबद्दल त्यांचे आम्ही खूप म्हणजे खूप मनापासून धन्यवाद बोलतो. तर पबजी हे नाव आता कुठेतरी आपल्याला ऐकायला भेटते. तर त्या नावाबद्दल आणि तुम्हाला जी नंदीमुळे जी प्रसिद्धी मिळाली त्याच्याबद्दल काय बोला? नंदीने आमचं खूप नाव केलं आहे. आता मागच्या वर्षी तर पाऊस 1 महिना अगोदर पडला, नाहीतर तुम्हाला भरपूर म्हणजे इथेच बघायला भेटला असता. मागच्या वर्षी जर पाऊस लवकर नसता पडला तर राणा आणि पबजी ही गाडी येऊन जोडी होती. तर नक्कीच. आणि कोणता असा नंदी आहे की त्याच्यासोबत तुमचा पबजी पलावा असं तुमची इच्छा आहे? आता सर्व पोरांची इच्छा तर राणा आणि पाल्याचा बादल हीच इच्छा आहे. कारण की मागच्या वर्षी ज्या गाड्याने भरपूर गाड्यांना हरवलं होतं आणि ती गाडी आम्ही पबजी आणि पाल्याचा बादल टाकून ती गाडी आम्ही विन झालो होतो. तर तुमच्यासोबत जे आहेत मदतीला वगैरे तुमच्या गोट्यावर वगैरे त्यांच्याबद्दल काय बोलाल? पोरांची सर्वांची भरपूर मेहनत आहे. भरपूर म्हणजे एवढी का सकाळपासून पोरं म्हणजे धोवापासून बैलाला चालणी हे भरपूर मेहनत घेतात पोरं. तर शुभेच्छा तुम्हाला आज गुलाल झाल्याबद्दल, आता मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही बोलताना तर काय बोलायचं तुम्हाला? काय नाही, आम्हाला असं बोलायचं होतं. एवढे दिवस आमचा बैल रिवर्स लोक बोलत होती की बैल मारतो हे करतो. ज्या दिवशी आम्हाला टॉपचा बैल भेटेल ना तेव्हा महाराष्ट्रातून कोणाच्या मग गाडी खेळू आम्ही. विचारून गाडी खेळू नाही तर बॅनरवर खेळू. पण ज्या रोज आम्हाला भेटेल ना बैल आमच्या बैलाला त्या रोज आम्ही महाराष्ट्राची कुठली पण गाडी खेळलो. हे आम्ही लोक तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो. काय एवढे दिवस आमच्या बैलाला लई बदनाम केला, बैल मारतो, बैल हे करतो, बैल रिवर्स आहे. रिवर्स होता, थोडाफारा बैल बेमार होता, मान्य केला आम्ही. पण लोकांनी एवढी आमच्या बैलाची बदनामी केली तर काय सांगू. पण ज्या रोज आम्हाला बैल भेटेल ना त्या रोज महाराष्ट्राची कोणाची गाडी विचारून किंवा बॅनरवर टॉपचीच मारू. या आम्ही आता बैलाची गाडी देऊन सांगतो तुम्हाला. नक्कीच. तर आज आपण उसरण्याचं मैदान बघतोय. 2 दिवस शर्ती होत्या. तर जे 2 दिवस ठेवले त्याच्याबद्दल काय बोलाल? खूप चांगलं नियोजन. आम्ही काल पण आलो होतो, आज पण आलो होतो. एकदम जबरदस्त नियोजन. हे उसाटण्याच्या कमिटीचं नियोजन कोणीच करणार नाही. काल पण 180 शर्ती झाल्या. एकदम जबरदस्त नियोजन. आणि आजचा तर बोलून सुख नाही. एकदम आज पण एकदम चांगलं नियोजन आहे. कमिटीचे मानवतेवर आभार चांगलेच आहेत.